गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर एका ताईंची भरपूर अशी रिक्वेस्ट होती की ब्राह्मणी साडी, पारंपरिक ब्राह्मणी साडी त्यांना बघायची होती. तर छान असे पारंपरिक दागिने, मराठमोळ दागिने, मस्त नथीचे कानातले वगैरे वेअर करून ना हा माझा लुक ना कम्प्लीट झालेला आहे. तर ब्राह्मणी साडी मी अशी काही पद्धतीने वेअर केलेली आहे. म्हणजे लुक वगैरे खूप मस्त आहे. तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर कसा झालाय माझा लुक ते पण नक्कीच सांगा. तर त्या ताईंना मला बोलायचं की ताई, तुम्हाला ही साडी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण त्यांनी एवढे रिक्वेस्ट, एवढे कमेंट्स ना, की खरंच मला पण कसं तरी वाटत होतं की आपल्याला कोणीतरी एवढे रिक्वेस्ट करते आणि आपण ऐकत नाहीये किंवा बनवत नाहीये व्हिडिओ. तर त्या ताईंना त्यासाठी सॉरी. आणि हा व्हिडिओ आणि हा साडीचा लुक त्यांना कसा वाटला हाही नक्कीच सांगा. आणि तुम्ही सगळेजण नक्कीच सांगा हा लुक कसा झालाय, व्हिडिओ कसा झालाय. आता प्रॉपर असं समजवता आलं का नाही ते मला माहित नाही, पण मी ना मोठा ब्लॉग पहिल्यांदाच असा काहीतरी शेअर केलाय तुमच्यासोबत. तर नक्कीच कसं झालंय ना ते सांगा. आणि हेअरस्टाईल वगैरे साधी सिंपल मी केली आहे, कारण सुचतच नाही ऐन टायमाला की हेअरस्टाईल काय करायची. तर चला बघूया ब्लॉग. तर आज ना मी ही नऊवारी साडी वेअर करणार आहे. तर ही ना माझ्या आजी सासूबाईंची साडी आहे. तर ही याच्या अगोदर पण मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, म्हणजे नेसलेली आहे. तर म्हटलं आता हीच वेअर करूया, कारण याच्या व्यतिरिक्त दुसरी नऊवारी साडी नाहीये माझ्याकडे, त्याच्यामुळे. तर या साडीची ना मी पेशवाई साडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण त्या ताईंची भरपूर अशी रिक्वेस्ट होती. आता मी प्रयत्न करणार आहे पेशवाई साडी वेअर करण्याचा, कारण परफेक्ट अशी जमती का नाही हे मला पण माहिती नाही, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तर बघूया आता साडी आपली कशी होतीये आणि कशी दिसतीये. तर पुरेपूर असं मी प्रॉपर म्हाताऱ्या बाया घालत होत्या ना, म्हणजे जुन्या काळातल्या बाया घालत होत्या ना, तशी मी ही साडी वेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया आता कसं होतं लुक आणि कशी दिसतीये साडी. तर हा ना साडीचा नेस्ता पदर आहे, नऊवारी साडी आहे ही. आणि याचा ना हा नेस्ता पदर आहे. डाव्या कमरेवरती गाठ मारून घेते, कारण मला पण थोडंसं कन्फ्युजन होतंय. जेवढं पॅक होईल ना तेवढं गाठ पॅक मारून घ्यायची, कारण पूर्ण साडी ना या गाठीवरती डिपेंड असते. इथे डाव्या कमरेवरती ना गाठ मारून घेतलेली आहे. आता दोन्ही पायाच्या मधून जो नेस्ता पदर जो आपण घेतलाय, आता कॅमेऱ्याचं ठेवायचं मला बॅकग्राऊंड समजलेलं नाही, त्याच्यामुळे माझे पाय काय दिसत नाहीये. थांबा थोडंसं सेट करते. तर हे बघा, नेस्ता पदर जो आहे ना दोन्ही पायाच्या मधून आपल्याला घ्यायचा आहे. आणि इकडचा काठ आपल्याला ओढायचा आहे, उजव्या पायाकडचा. हा काठ आपल्याला शक्यतो उजव्या पायावरचा ओढायचा आहे, म्हणजे आपल्याला नाही ते धोती स्टाईल मध्ये काष्टाक बनवून घ्यायचा आहे. आणि हा काठ जो ओढला ना तर तो पोटावरती त्या गाठ्याच्या मधून घ्यायचा आहे, म्हणजे आपली साडी सुटणार नाही. आणि इथे ना एक पिन लावून घ्यायची आहे. मी इथे शक्यतो गाठ मारून घेते, म्हणजे ते सुटणारच नाही, कारण पिन पण पोटाला टोचण्याची शक्यता असते. आता हा जो पायाचा भाग ओपन आहे ना, म्हणजे हा जो नेस्ता पदर आहे ना तो आपल्याला या पायाच्या मध्ये असा गुंडाळून घ्यायचा आहे. आणि इथे ना आपल्याला पिन लावायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ना इथे पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे ते पॅक होतं. आता त्याच्यानंतर हा जो भाग आपल्याला ओपन दिसतोय ना, उजव्या पायावरचा भाग जो ओपन दिसतोय ना, त्याला पण आपल्याला ही साडी ना अशी गुंडाळून घ्यायची. म्हणजे बघू शकता दोन्ही साईडला धोती स्टाईल मध्ये ना आपली नऊवारी सेट झालेली आहे. आता आपल्याला पदर घ्यायचा आहे काढून. हा पदर काढून घेतलेला आहे, लागेल तेवढा पदर काढून घ्यायचा आहे. शक्यतो गुडघ्यापर्यंतच पदर असला पाहिजे, कारण
नऊवारी साडीला जास्त मोठा काय पदर नसतो. आता हा पदर ना आपल्याला त्रास देऊ नये किंवा वेअर करताना ना मध्ये मध्ये येऊ नये, त्याच्यामुळे गळ्याभोवती असा गुंडाळून टाकला. आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला ना धोती स्टाईल मध्ये ही साडी झालेली आहे. आता आपल्याला राहिलेल्या या पूर्ण भागाच्या ना आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्यात. मला मिनी ब्लॉग मध्ये ना भरपूर जण म्हणतात की मिऱ्या नाही निऱ्या, तर मला ना कन्फ्युजन होतं थोडंसं. मिऱ्या आणि निऱ्यामध्ये ना थोडंसं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे ते मिऱ्या काय आणि निऱ्या काय माझ्यासाठी दोन्ही शब्द एकच आहेत. तर ठीक आहे. तर आता आपल्याला ना या निऱ्या करून घ्यायच्यात. आता हे अंगठा आणि बोट जे आहे ना त्याच्यात पकडून आपल्याला मिऱ्या करायच्यात. तर म्हणजे म्हाताऱ्या बाया जशा करतात ना तशा पद्धतीनेच आपल्याला या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत. अंगठा आणि बोट याच्यामध्ये प्रॉपर असं पकडायचंय. आता हे बघा, हे तुम्हाला जवळून दाखवते. हा अंगठा, हा हाताचा अंगठा आणि ही करंगळी, ही करंगळी म्हणजे दोन्ही मध्ये आपल्याला पकडून या निऱ्या करायच्या आहेत. अंगठा आणि मग करंगळी. आता हे तुम्ही बघू शकता. प्रॉपर अशा मिऱ्या केलेल्या आहेत. आणि हा जो आपण पायाचा खालून गुंडाळलेला जो भाग आहे ना तो आपल्याला कमरेमध्ये असा खोचून द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला खोचून द्यायचा मागच्या साईडला. आणि या आपल्या मिऱ्यांना रेडी झाल्यात. आता ही शेवटची जी मिरी आहे ना, शेवटची. आता तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, वरती काम चालू आहे ना आमच्या घराचं, त्याच्यामुळे थोडासा आवाज येते. मला पण ते डिस्टर्ब करते, पण ठीक आहे. शेवटची मिरी आहे ना ही आपल्याला ना या पूर्ण मिऱ्यांवरती ना पसरवून घ्यायचंय. पसरवून म्हणजे तर गुंडाळून घ्यायचंय, जेवढं प्रॉपर आपल्याला गुंडाळता येईल तेवढं. आणि या मिऱ्या सगळ्या आपल्याला उजव्या पायावरती ठेवायच्यात. आता हा जो आपण ओढलेला भाग आहे ना तो कमरेमध्ये खोचायचा आहे. आणि या मिऱ्या पण आपल्याला कमरेमध्ये खोचून द्यायच्या. म्हणजे हे एकदम पोटावरती टाईट, प्रॉपर असं टाईट होतं. आणि आता आपल्याला ना उजव्या पायावरती जास्त मिऱ्या ठेवायच्यात, उजव्या पायावरती. मग डाव्या पायावरती ना 1-2 मिऱ्या सोडून आपल्याला मागे काष्टा घ्यायचा आहे. हा ना सेट करायचा अगोदर आपल्याला काष्टा प्रॉपर असा. आणि मग कोसायचा. इथे एक पिन लावून घ्यायची म्हणजे ते एकदम पॅक होतं. बघू शकता तुम्ही. आता उजव्या पायावरच्या ज्या मिऱ्या आहेत ना त्या आपल्याला अशा उचलायच्या आहेत. इथे आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार आहे, कारण हे थोडंसं फुगतं. तर 1-2 मिऱ्या जरी केल्या ना तरी पण चालतं. म्हणजे इथे ना 1-2 मिऱ्या अशा करून घ्यायच्या, बारीक बारीक प्लेट्स करून घ्यायचे, म्हणजे इथे फुगलं नाही पाहिजे ना त्याच्यामुळे.
थोडंसं याला सेट करून घ्यायचं आणि या डाव्या साईडला असं खोचून द्यायचं. आता इथे बघू शकता आपला जो ब्राह्मणी काष्टा आहे ना तो रेडी झालेला आहे. पण इथे ना आपल्याला एक पिन लावून घ्यायची, म्हणजे तो काष्टा ना आपल्याला प्रॉपर असा सेट झाला पाहिजे आणि निघला नाही पाहिजे. कारण दिवसभर जर साडी वेअर करायची असेल तर काष्टा निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळे. आणि बघू शकता प्रॉपर अशा ना मिऱ्या वगैरे आलेल्या आहेत. आणि हा या साईडला हा काष्टा, म्हणजे पायघोळ ब्राह्मणी काष्टा याला म्हणता येईल. आणि मागच्या साईडला पण जो आपण हे केलंय ना काष्टा काढलेला आहे ना त्याला पण आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. आता आपल्याला पदर बनवायचा आहे. पदर, तर हा पदर हा ना असा खांद्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि इथे प्रॉपर असं थोडंसं लूज सोडायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्या, म्हणजे पदर बनवून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला थोडासा लूजच सोडायचा आहे. आणि इथे ना पिन लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा पदर आपला झालेला आहे रेडी. आणि हा आपला ब्राह्मणी काष्टा. प्रॉपर असं पूर्ण सेट झालेलं आहे. आणि फर्स्ट टाइम मी हा काष्टा ट्राय केलाय आणि खरंच मस्त आलाय. मला तर वाटतं की खरंच ओके आलाय. आणि तुम्हाला थोडासा गोंधळ येत असेल तर या माझ्या पिल्लाचा तुम्हाला गोंधळ येत असेल तर कसा वाटला काष्टा ते नक्कीच सांगा. फर्स्ट टाइम ट्राय केलाय पण ओके 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 म्हणजे काय एकदम मस्त आल्यासारखं वाटतंय. पूर्ण लुक तर मी तुम्हाला दाखवेनच. तर हा या भिंतीची डिझाईन वगैरे इग्नोर करा आणि माझा लुक कसा झालाय ते नक्कीच सांगा. तर ब्राह्मणी पद्धतीने मी साडी वेअर केली आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे खाली पकड, इथे खाली घे, दिसते ना हे. तर बघू शकता ब्राह्मणी पद्धतीने ना मी प्रॉपर अशी साडी वेअर केली आहे. तर अशा पद्धतीने साडी वेअर केली आहे. हेअरस्टाईल वगैरे पण नॉर्मल ठेवली आहे. तर कसा झाला माझा लुक नक्कीच सांगा. आणि झाली आहे का ही साडी ब्राह्मणी पद्धतीने तीही सांगा. म्हणजे मला तो प्रॉपर अशी दिसते, पण तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असे सगळे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आज ना माझं ट्रायपॉड नाहीये तर परी मोबाईल पकडून थांबलीये, त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ इकडे तिकडे हालत असेल तर त्यासाठी सॉरी. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला बाय.